मुस्लिम समाजाला 5% आरक्षण लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने पंढरपूर तहसील कार्यालयाबाहेर SK शेख यांनी उपोषण सुरू केले होते। मुस्लिम समाजातील युवकांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळावे यासाठी त्यांचा लढा होता। त्यांच्या उपोषणाला विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला। त्यांची मागणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने त्यांना पत्र दिल्यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू करण्यात आलेले उपोषण MK शेख यांनी मागे घेतले आहे। पंढरपूरचे नूतन तहसीलदार यांच्या हस्ते शरबत पिऊन त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे। यावेळी पितांबर कापस, प्रशांत मगर, अफसर शेख, ॲडव्होकेट पाटील, ॲडव्होकेट शशिकांत घाडगे, ॲडव्होकेट राहुल बोडके, ॲडव्होकेट राजेश चौगले, ॲडव्होकेट आरिफ बेग आदी वकील बंधू उपस्थित होते। लोकप्रधान न्यूज चॅनलचे पंढरपूर प्रतिनिधी रफिक अत्तार यांनी घेतलेला हा खास आढावा। महाराष्ट्रातील मुस्लिम समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर मदतीला अगदी समोर उभा राहिलेला आहे। तसेच महात्मा फुलेंच्या काळातसुद्धा मुस्लिम समाज हा महात्मा फुलेंच्या बरोबर उभाच आहे। परत बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातही मुस्लिम समाज बाबासाहेबांबरोबर उभा राहिलेला आहे। आज या महाराष्ट्रातील मुस्लिम मराठी हा प्रत्येक आमच्या विकास प्रवाहातून वंचित राहिलेला आहे। तर यासाठी ज्या मागासवर्गीय आयोगानं कोर्टामध्ये अहवाल सादर केला होता, या मुस्लिम समाज हा मागास आहे, यांना शिक्षण उच्च शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण 5% भेटलं पाहिजे आणि कोर्टानेही असे दिले होते की बाबा या समाजाला आरक्षण देण्यास काही हरकत नाही, पण तो हे सरकार काय देण्याचं दिसत नाही। त्याच्यामुळे आम्ही उपोषण करत आहे आणि आता आमच्या काही समाज बांधवांच्या ह्याच्यामुळे मी तात्पुरते उपोषण स्थगित करत आहे। परंतु काही वेळाने या शासनाने दखल नाही घेतली तर इथून पुढून मी उग्र आंदोलन करीन आणि ह्याच्यापेक्षा कडक उपोषण करीन। हिंदू मुस्लिम एकता मंचच्या वतीनं SK शेख साहेब हे गेले 6 दिवस उपोषणासाठी पंढरपूर तहसील कचेरीच्या समोर बसलेत। खरं तर 2014मध्ये ज्यावेळेस पृथ्वीराज देशमुख साहेब त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडीचं सरकार होतं, त्या काळामध्ये मुस्लिम समाजातील मागास असलेल्या त्या ठिकाणी जाती, त्या ठिकाणी परजाती त्यातल्या काही हुडकून त्याचा एक आयोग नेमून त्या ठिकाणी त्याच्यावरती 50 ते 57 वेगवेगळे जे त्यातले भाग आहेत, मग त्यात तांबोळी असेल, मुजावर असेल, अशांचे ज्यांचे आर्थिक मागासपणा सिद्ध केला आणि त्या ठिकाणी 5% आरक्षण त्या ठिकाणी सरकारनं दिलं होतं आणि ते पुढं देखील टिकलं। परंतु त्याला परत जातीय रंग 14 सालापासून आलेल्या सरकारनं दिला आणि खऱ्या अर्थानं ते धार्मिकतेवर आरक्षण आहे असा उहापोह करून त्या आरक्षणाला त्या ठिकाणी आज निकामी केलं। परंतु ते आरक्षण हे जातीवरती किंवा धर्मावरती आधारित नव्हतं, तर ते आर्थिक मागास असलेल्या जाती, ज्या मुस्लिम समाजात असलेल्या जाती आहेत, त्या जातींचा अभ्यास करून ते आयोगाच्या माध्यमातून त्या मांडल्या गेलेल्या होत्या आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या समाजातील प्रगल्भ जाती, आज जसं आपण बघतोय मराठा आरक्षणाच्यासाठी मनोज जरांगे पाटील लढत आहेत, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी आज परिस्थिती बघतोय की मनोज जरांगे पाटलांना त्या ठिकाणी अध्यादेश दिला, जल्लोष साजरा केला आणि परत त्या ठिकाणी सरकार आज त्या ठिकाणी पुन्हा त्यांना उपोषण करायची वेळ आणते। म्हणजे सरकार हा शब्द दिलेला फिरवते आहे, बदलते आहे, अशी त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलाला देखील त्या ठिकाणी भीती वाटते। त्याच धर्तीवरती आज मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न गेले कित्येक वर्ष आहे, परंतु आज मराठा आरक्षणाचा असेल, धनगर आरक्षणाचा असेल, त्या ठिकाणी मुस्लिम आरक्षणाचा असेल, आज लिंगायत आरक्षणाचं असेल, या सगळ्या मुद्द्यावरती 2014पासून मुद्दा म्हणून त्या ठिकाणी हे मुद्दे बाजूला ठेवून सरकार त्या ठिकाणी दिशाभूल करून ह्या समाजाची फसवणूक करतं आहे। आज या माध्यमातून आपण एक उठाव करताय, उपोषणाचं जे आपल्याला महात्मा गांधींनी अस्त्र दिलं होतं त्याचा वापर करून आपण लोकशाही पद्धतीनं त्या ठिकाणी आपला हक्क न्याय मागताय। आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, पवारसाहेबांच्या वतीनं आपल्याला संपूर्णतः पाठिंबा आहे आणि आपल्याला आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत आणि आरक्षण हे हक्काचं आहे। उद्याच्या 24च्या निवडणुकीनंतर मला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि त्यावेळेस नक्की
पवारसाहेब हा प्रश्न मार्गी लावतील, आम्ही त्यांच्याशी आग्रह धरू आणि आपला मुस्लिम आरक्षणाचा, लिंगायत आरक्षणाचा, मराठा आरक्षणाचा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न देखील उद्याच्या काळामध्ये मार्गी लागेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वजण या लढ्यामध्ये सामील झालात, आपल्या या लढ्याला यश येईल अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो.